नमस्कार. व्यासपीठावरील सन्माननीय, व्यासपीठासमोरील सन्माननीय, मला या ठिकाणी संस्थेने, शाळेनं, मुख्याध्यापकांनी, कदम सर, देवमुंडे सर, शिक्षकांनी, मॅडमनी, सर्वांनी मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, ऋणी आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो. येते बायको? हॅलो, काय झालं बाळ? हॅलो 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 हॅलो. आता स्पीच ठेवा, गडबड करू नका. तर मागच्या वर्षी माझा इथेच ह्याच रूममध्ये निरोप समारंभ झालेला होता. फक्त त्यावेळेला 10वीची मुलं 3 किंवा 4च बोलले बस. आणि आज मी पाहिलं 1 वर्षात एवढा पराक्रम या शाळेचा की निम्म्याहून अधिक, तेही 1-2-4 सोडले तर हातात चिटोर न घेता, हातात चिटोर कागद न घेता, मनसोक्त फ्री माइंडेड, आतून आवाज आला तुमचा आणि तुम्हाला माझा आणि ह्या शिक्षका, तुम्हाला जो 1 वर्षात एवढी प्रगती केली, 4-5च मुलं बोललेले होते आणि आज मी एवढं तुमचं सगळं प्रत्येक वाक्य ऐकत होतो आणि निम्म्याहून आधी जवळ 90% विद्यार्थ्यांनी हातात कागद न घेता मन मोकळे, फ्री माइंडेड. आणि म्हणून 10वीच्या विद्यार्थ्यांना, 8वी-9वीचे ज्यांनी मनोगत व्यक्त केलं, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या 10वीच्या, आणि 10वीला जे विद्यार्थी आहेत त्यांनाही माझ्या शुभेच्छा. आणि सर्वात प्रथम तुमचं आणि ह्या शिक्षकांचं मी काय करतो, आभारी मानतो, धन्यवाद देतो. तुम्हाला त्रिवार सलाम, जोरशी टाळ्या. चला, एवढं तुमचं मोठं कार्य, पण खेळीला अनुसार 1 वर्षात एवढी प्रगती. आणि म्हणून एक मला आठवतंय, हे तुमची व्याख्यान ऐकल्यावर लक्षात ठेवा, जे जे बोलले नाही त्यांनी लक्षात ठेवा, कागदावर लिहून घ्या. 100 माणसात 1 शूर असतो, 100 माणसात 1 शूर असतो, 1000 माणसात 1 पंडित असतो, 1000 माणसात 1 पंडित असतो, आणि 10,000 माणसात 1 उत्तम वक्ता असतो, 1 श्रेष्ठ वक्ता असतो, 1 तेजस्वी वक्ता असतो, 1 फरडा वक्ता असतो, 1 प्रेरणादायी वक्ता असतो, आणि तो तुम्हाला बनायचा आहे. आणि म्हणून जे स्टेजवर आले नाही, प्रयत्न करा. मी पण लहानपणी स्टेजवर येत नव्हतो आणि आलोच, मग धाडस हळूहळू तिथे वाढलं. गुरुजी मला गुरु भेटला, 7वीपर्यंत नंबरच नाही, आणि आज माझी 1000हून अधिक व्याख्याने झाले आहेत महाराष्ट्रात. 13-14 विषय. एक काळ असा होता, मला मुलं चिडवायची मराठी शाळेत. मला एवढंच सांगायचं आहे, घाबरायचं नाही. आत्ताच आपल्या केंद्र प्रमुखांनी सांगितलं की आत्मविश्वास कसा वाढवायचा हे त्यांनी आता सांगितलं. आदर्श घ्या. लक्षात ठेवा, जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तुमच्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक विचार करा. तुम्ही जीवनात यशस्वी होणार, तुमचा पेपर सोपा जाणार. फक्त सकारात्मक विचार करा. एका गावात एक राक्षस येतो, आणि राक्षस येतो तो येतो, रस्त्यानं कोण दिसतो त्याला तो ठोकतो, मारतो. मग ती स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलगा असो, मुलगी असो, वृद्ध असो, डोकरा असो, कोणी पण असो, तो रस्त्यानं कोण दिसलं ठोकायचं, मार. आणि दुसऱ्या दिवशी परत वेशीवरून यायचं. सगळे ग्रामस्थ घाबरलेले होते. एक तुमच्यासारखा तरुण त्या गावात आला, उदाहरणार्थ तुमचं गुराणी गावडू, आणि एक पाहुणा म्हणून आला गावात. त्याला बातमी समजली, आणि इथं दररोज राक्षस येतो, ठोकतो, मारतो, आणि परत जातो, परत येतो. दररोज त्याचा तमाशा हाच झालं. तो पाहुणा आला, ग्रामपंचायत तिथं आपली आहे, तिथे गेला. सरपंचाला सांगितलं, उद्या तुम्ही ग्रामसभा घ्या. का घ्या, विनंती केली. ठीक आहे, सरपंचांनी परवानगी दिली, आणि दुसऱ्या दिवशी ग्रामसभा भरली. गोळ्याने दररोज राक्षस येतो. तो मुलगा उठला आणि बोलतो, अहो तुम्ही सर्वजण
एकत्र येऊन त्या राक्षसाचा प्रतिकार का करत नाही, का त्याला मारत नाही, का ठोकत नाही? हे ब्राह्मण पाठीमागचा उठला गावकरी, ते शक्य नाही. का? राक्षस काडी पैलवान नाही, राक्षस सडपातळ नाही, राक्षस जाडे आहे. मग आम्हालाच मारेल, आम्हालाच ठोकेल. तो 10वीचा पोरगा, हुशार पोरगा तुमच्यासारखा, तो ग्रामस्थाला म्हणतो तो राक्षस काडी पैलवान नाही. तो सडपातळ नाही. मग तो कसा आहे? जाडे आहे. तो पाहुणा आलेला मुलगा म्हणतो माझं काम सोपं झालं. झाडे आहे ना, माझं काम सोपं झालं. दुसऱ्या दिवशी गोफण घेतले, पेशी जवळ गेला, राक्षस पुढून येत आहे. जवळ आल्यावर गोफणी दगड ठेवला, काय गोफण फिरवली आणि बरोबर त्याच्या छाताडावर नेम धरला. फाटता बरोबर छाताडाला दगड लागला. तो खाली पडला, वरती गेला जोरशीटाने. मग तो पुढे काय म्हणतोय आता महत्वाचं आहे. तो म्हणतो राक्षसाला मी मारू शकलो कारण राक्षस जाड्या होता म्हणून मी मारू शकलो, कारण राक्षस जाड्या होता म्हणून माझा नेम चुकला नाही. राक्षस जाड्या होता म्हणून माझा नेम चुकला नाही. जर राक्षस षडपातळ असत होता, जर राक्षस काडी पैलवान असत होता तर माझा नेम चुकला असता. पहा, घटना तीच, प्रसंग तोच, राक्षस तोच, ग्रामस्थ मला जमणार नाही, नकारात्मक विचार. आणि ती पोरग पाहुणा, राक्षस तोच, प्रसंग तोच, घटना तीच, त्याला वरती पाठवला. आणि म्हणून मुलांनो, उद्या पेपरला जाताना गणिताचा पेपर सोपा जाणारच, सकारात्मक. जातानाचा राम 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 आता मध्ये कसं अवघडच जाणार. जे वाचलंय ते लक्षात राहणार नाही, आणि लक्षात राहिलं ह्या प्रश्नाचं उत्तर या आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या. गडबड बिल्ला जायचा, काय होणार आहे म्हणून येईल 4 मार्क कमी जास्त पडतील. लक्षात ठेवायचं, सकारात्मक तुमच्या जीवनात कोणतीही घटना करा आयुष्यात, सकारात्मक निगेटिव्ह करतात ते शाळेत हॉस्पिटलला ऍडमिट आहे. मी दररोज त्याला प्रबोधन देतो करून. जे निगेटिव्ह विचार करतात ऍडमिट आहे, त्याला हात जोडून सांगतो. ते म्हणतात सर तुम्ही वेळाने भेटला, 8-10 दिवसापूर्वी भेटला असता तर माझी प्रगती झाली असते, मी गडबड केली नसते. म्हणजे असं चाललंय सध्या जगात. दुसरं, आत्मविश्वास पहिले लक्षात ठेवायचा. सकारात्मक विचार जीवनात करायचा. प्रत्येकाला संकट येतात. आत्मविश्वास, जबरदस्त आत्मविश्वास. मला मार्क चांगली मिळणारच. मुली तर फार आज एवढं कौतुक झालं तुमचं आज, मी फार खुश आहे. एवढ्या मुली हुशार, मुलं पण आहेत, पण हे बिनधास्त बोलतात. मी आता कसा बिनधास्त बोलतो येतो, कोणी निंदा करो काही करू पण बिनधास्त. आत्मविश्वास. एक अपंग मुलगी, जन्मताच अपंग मुलगी होती, जन्मताच अपंग. तिला स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही. लुले वाटवर 24 तास झोपून 24 तास ती आई सेवा करते, शुश्रूषा करते. एकदा म्हणते क्वाटवरून, आई ग स्वयंपाक झाला का ग? ती म्हणते हो झालं ना. मग माझ्याकडे ये ना, माझ्या पलंगावर बस ना, माझ्या जवळ बस ना, मला काहीतरी सांगायचं आहे. आली आपली पदराने कपाळावरचा घाम पुसत आली तिच्या खोलीत. तो क्वाटवर बसते. बोल, काय सांगायचं आहे? तू काय बोलते? मी हा संकल्प केलाय. आई म्हणते कोणता संकल्प? आता तिचा संकल्प तुम्ही ऐकला ना, तुम्ही म्हणा तिचा स्क्रू ढिला झालाय. हा, ती वेळी झाली. तिला मनोरुग्ण तज्ञाकडे घेऊन गेलं पाहिजे. आईला पण तुला सुरुवातीला तसंच वाटलं. ऐकलं नाही का? आई पण म्हणली चल मनोरुग्ण तज्ञाकडे, तुला वेळ लागले, तुझा स्क्रू ढिला झालाय. संकल्प ऐका. ज्या मुलीला दोन्ही पायावर उभा राहता येत नाही, 24 तास क्वाटवर झोपून आहे, आई शुश्रूषा करते, ती संकल्प काय करते? आईला सांगते
मी ऑलिम्पिकमध्ये, जगामध्ये, लॉंग रनिंगमध्ये, लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये पहिला नंबर काढणारच, गोल्ड मेडल मिळवणारच, सुवर्ण पदक मिळवणारच, प्रथम क्रमांक काढणारच. आईने कपाळाला हात मारला. तुला काय अक्कल आहे का? तू 24 तास पाठवून झोपून पाय तुझे लुळे, मी तुझी शुश्रूषा करते, तू सांगते पण ती खेळ तालुक्यात पण नाही, गोळ्यानीत पण नाही, जगामध्ये. ती आईला म्हणते, आई मला वेळ नाही लागलं, मी शेड्यूल आहे, वेळ नाही लागलं मला, नको म्हणून रुग्णात दवाखान्यात घेऊन जाऊ तज्ञाकडे. आत्मविश्वास जबरदस्त. कोच लावला, एक शिक्षक नेमला आणि शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली, एक कोचच्या मार्गदर्शनाखाली तिने इतकं प्रॅक्टिस केलं, इतकं प्रॅक्टिस केलं, इतका सराव केला, इतका सराव केला, इतका सराव केला. 1956 साली लॉंग रनिंग मध्ये, ऑलिम्पिक मध्ये, लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये त्या मुलीला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. गोल्ड मेडल, प्रथम क्रमांक, सुवर्ण बक्षीस, पहिला क्रमांक. केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे. नंतर 3 वर्षांनी जेव्हा ऑलिम्पिक येते 1960 साली 3 सुवर्ण पदक मिळवले लॉंग रनिंग. आता विचार करा, तुमच्या जीवनात आपणालाही हात पाय दिले, गल्लीतील आपला नंबर येतो का धावाय? हायस्कूल मध्ये तर येतो नंबर. म्हणजे आत्मविश्वास, जीवनात यशस्वी व्हायचं असेल, आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा विश्वास, आत्मा म्हणजे स्वतःचा विश्वास. स्वामी विवेकानंद म्हणतात, जुना धर्म सांगतो जो वेद मानत नाही तो नास्तिक. जुना धर्म सांगतो जो देवाला मानत नाही तो नास्तिक. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात, नवीन धर्म आहे जो स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. स्वामी विवेकानंद म्हणतात, या तिन्हीने ज्याचा आता स्वतःवर विश्वास नाही, स्वतः म्हणजे आत्मा, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. देवळात जा, काय उपयोग नाही तुमचा जर आत्मविश्वास नसेल तर. हे मी वाक्य सांगत नाही, पत्रावळी पुस्तक वाचा स्वामी विवेकानंद. म्हणून आत्मविश्वास, पेपराला जाताना आत्मविश्वास फार महत्वाचा. आता तिसरी गोष्ट, एकाग्रता. एकाग्रता, अभ्यास करताना एकाग्रता पाहिजे. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये एका खेडेगावामध्ये व्याख्यान चालू होतं. स्वामी विवेकानंदाचं व्याख्यान चालू होतं आणि संपूर्ण जगामध्ये माहित होतं की स्वामी विवेकानंद जगप्रसिद्ध आहे, बुद्धिवंत आहे, त्यांची एकाग्रता जबरदस्त आहे, संपूर्ण जगाला माहित होतं. एका खेडेगावात व्याख्यान आहे स्वामी विवेकानंदाचं अमेरिकेत. 2 गुरं राखणारी यांच्यासारखे, एवढ्या वयाचे 2 गुराखी, त्यांची जबरदस्त एकाग्रता आहे. काय बघतो, घेतो परीक्षा. ती गुराखी अमेरिकेतले, खेडेगावातले. आणि स्वामीजींचं असं व्याख्यान चालू आहे. व्यासपीठ पाहून लोक ते पाठीमागे गेले आणि व्याख्यान इथे चालू आहे स्वामी विवेकानंद. त्यांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या. स्वामी विवेकानंदांच्या कानाजवळून, डोक्यावरून बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या कानाजवळून बुद्धीवर सु 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 असा आवाज करत पुढे जात होत्या. परंतु स्वामी विवेकानंदांना काहीच माहित नाही. एकाग्रता, व्याख्यानमध्येच थांबवलं नाही. बघा, गुंग होते व्याख्यान देण्यात. पूर्ण व्याख्यान दिलं आणि जागेवर बसले. ते 2 गोरे अमेरिकेचे समोर आले. स्वामी विवेकानंदांची क्षमा मागितली आणि सांगितलं, यू आर ग्रेट, तुमची एकाग्रता जबरदस्त आहे, तुमची एकाग्रता जबरदस्त आहे. बघा, एकाग्रतेला किती महत्व आहे. आता तुमची एकाग्रता सांगतो, हसायचं आहे. आता 10वीच्या मुलांची एकाग्रता सांगतो. ऐकू येते ना? हा, जाऊ दे. लक्षात ठेवा, एक 10वीचा मुलगा, आई वडील सांगतात सेपरेट रूम, अभ्यास कर, परीक्षा चालू आहे. आणि इतक्यात हा लग्नाचा सीझन, आता उन्हाळा, आणि ते वाचत बसलं. 10वीची परीक्षा चालू, वाचत बसला. आणि गावातून
नवरदेव वाजत गाजत देवदर्शनाला गावदेवीला घोड्यावरून चाललाय. काय हा रूम मध्ये बसला याने खिडकीत बघितलं तणू वाचत बसला. आई वडील म्हणतात माझं पोरग वाचत बसलंय. चांगली मार्ग काढणार धाड बंद आहे. तो पोलीस बसलाय त्या खिडकीत बघितल्यावर डोक्यात त्या नवरदेव घोड्यावर बसलाय. तुमच्यासाठी डान्स करते, वृद्ध डान्स करते, स्त्रिया डान्स करते, मुले डान्स करते, कोण गुलाल उधळते, कोण कुरमुरे उधळतात. त्याने पाहिलं हाय 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 त्याची अवस्था काय झाली बघा. मनाने खुलीत नाही शरीराने मन खुलीत आणि मनाने तिथे त्या नवरदेवाकडे. शरीराने येत आहे पुस्तक आहे तो मनात तिथे गेला. त्या खऱ्या नवरदेवाला खाली ओढलं. स्वतः घोड्यावर बसला. कल्पना आई म्हणते पोरगं अभ्यास करायला लागलाय याची कल्पना. मग ती खाली पडलेली नवरदेव म्हणते अरे लग्न माझं आहे तुझं नाही माझं आहे. कल्पना हातात पुस्तक आहे गेला तिकडे घोड्याजवळ आणि मग हातात लग्न करणार, गाव जेवण घालणार, चिकनी मुलगी करणार, मुलांना पार्टी देणार माझ्या लागणार. आईला सुशिक्षित मुलगी करणार, सर्विसवाली करणार, चिकनी करणार. अरे हो 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 जरा थांब तर काहीच फार ना. त्याच्या हातातलं पुस्तक वर खाली मागे पुढे का तर त्याला वाटतं माझ्या हातात घोड्याची दुरीच आहे. बघा किती घाई. तो आई म्हणते बाळ अभ्यास झाला का 11 परीक्षा असेल चल लवकर वेळ होईल स्वयंपाक झालेला आहे ये लवकर. आई स्वयंपाकघरातून त्याला आवाज देते. तो म्हणतो आलोच लग्न करून. आता काय करायचं. आईने कासोटा खावला. त्याच्या रूम मध्ये गेले. काय भांगा कोण आहे ती सटवी सांग मला पहिला. आम्ही तुम्हाला शाळेत शिक्षणासाठी पाठवतो तुम्ही ही लपडी करता काय. ती सगळे बोलत तुम्ही सांगते दाखवते हिचका. शिक्षण तुमचं गेलं खरं आम्ही रोजगार वगैरे करून तुम्हाला शिकवतो आणि हा तुम्ही तमाशा करताय. ती सगळे कोण ते सांग. तो म्हणतो आई तू सांगतेस ना तसं माझ्या मनात काहीच नाही ग. तसं माझ्या मनात काहीच नाही. ह्या पुस्तकात लिहिलंय आधी लगीन कोंडाण्याचं. क्या बात आहे. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं हे पान वाचून येतो असं मला म्हणायचं होतं. आई म्हणते बरं झालं माझ्या पोराचं काही लपडं नाही. बरं झालं लपडं नाही. जोक तर पुढंच आहे. जोक तर त्यांचा पुढंच आहे. त्याच्या मुलाच्या त्या हातात इतिहासाचं पुस्तक नव्हतं. म्हणजे इतिहासाचं नव्हतं विज्ञानाचं पुस्तक होतं. आणि त्या विज्ञानाच्या पुस्तकात म्हणे आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. आता विज्ञानाच्या पुस्तकात आईला फसवलं. आई बिचारी अनाडी शेती करणारी. आता मला सांगा त्या मुलाची अशी एकाग्रता आहे. परेश बैठे सावधान. हा आता तुमच्यासाठी तर त्या मुलाची अवस्था तशी झाली. तशी जर उद्याच्या पेपराला तुमची जेव्हा परीक्षा चालू होईल आणि तशी तुमची एकाग्रता असेल त्या मुलासारखी. बघा तुम्ही डॉक्टर व्हाल का नाही. तुम्ही इंजिनियर व्हाल का नाही. तुम्ही वकील व्हाल का नाही. तुम्ही सीए व्हाल का नाही. तुम्ही कलेक्टर व्हाल का नाही. तुम्ही पोलीस अधिकारी व्हाल का नाही. मग तुमची एकाग्रता परीक्षेच्या वेळेला कशी पाहिजे सांगा. एकाग्रता तुमची कशी पाहिजे. अरे वा 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 जोशी म्हणा मोठ्यात म्हणा कशी पाहिजे. स्वामी विवेकानंदांशी जोशी टाळ्या. अरे वा 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 मस्त. अशी एकाग्रता पाहिजे. बिलकुल लक्ष पाहिजे जाता का मध्ये. तर तुम्ही डॉक्टर व्हाल इंजिनियर व्हाल नेव्ही जाल कलेक्टर व्हाल. हा फार महत्व आहे. जीवनात जर ध्येय असेल मुलांनो जीवनात ध्येय असेल
ध्येयहीन माणसाचं जीवन मातीमोल होतं. लिहून ठेवा बाई, ध्येयहीन माणसाचं जीवन मातीमोल होतं. ध्येय असेल तर आपलं जीवन हिऱ्यासारखं चमकतं. ध्येय असेल तर आपलं जीवन हिऱ्यासारखं चमकतं आणि ध्येय नसेल तर मातीमोल आपलं जीवन. लक्षात ठेवा, ध्येय असेल तर मनुष्य संकटातही आनंदी असतो, दुःखातही आनंद असतो. दुःखाची संकटाची फिकीर करत नाही, फक्त ध्येय पाहिजे. उदाहरण, आपल्या जीवनात आनंद का नाही? आपल्या जीवनात सुख का नाही? आपल्या जीवनात दुःखच का? आपल्या जीवनात मजा का येत नाही? आपल्या जीवनाचं सार्थक का होत नाही? कारण आमच्या जीवनात ध्येय नाही. उदाहरण, पार्वती, मला सारेने अर्धा तास दिलाय, अर्ध्या तासात मी संपूर्ण टेन्शन लेली का नाही. तर द्रौपदी अत्यंत नाजूक सुकुमार, ती गाड्या घेतल्यावर झोपायची. पार्वती कॉटवर झोपायची. मध्येच रात्री अपरात्री तिला जाग यायची. आता तुम्ही म्हणाल तिला का चावत असतील आणि म्हणून तिला रात्री मध्यरात्री जाग येत असेल. चुकीचं आहे तुमचा अंदाज. ते का जाग येत होती पहा. तिच्या केसातील गुलाबाचं फूल, पार्वतीच्या केसातील गुलाबाचं फूल घनगळत 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 पाठीवर यायचं, ते टोचायचं, ते बोचायचं आणि तिला जाग यायची. बस नंतर पार्वतीनं ध्येय ठरवलं जीवनात. मी ध्येय लिहून ठेवा घरी. पार्वतीनं ध्येय काय लिहून ठेवलं पहा, म्हणजे लिहून ठेवा. पार्वतीनं ध्येय ठरवलं जीवनात, मी शंकराला पती करेनच. मी शंकराला पती करेनच. खुल्या जागेत उन्हामध्ये तपश्चर्या करत होती. उन्हातही तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, कारण जीवनात ध्येय होतं. उन्हातही तपश्चर्या करत होती पार्वती. उन्हात तपश्चर्या, खुल्या जागेत तपश्चर्या करत होती. उन्हातही तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, कारण जीवनात ध्येय होतं. पार्वती दुःखातच आनंदी होती, संकटाची आनंद होती. दुःखाची संकटाची फिकीर नव्हती. आता ती गाद्या गिरल्यावर झोपत नव्हती, पलंगावर झोपत नव्हती, आता पत्थरावर झोपत होती, दगडावर झोपत होते. रात्री अपरात्री जाग येत नव्हती. का? जीवनात ध्येय. तसं मुलांनो, जीवनात ध्येय ठेवा. ध्येय ठेवल्यावर किती संकट येऊ देत माणसाला, तो पार करतो. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे आता तुमच्यासाठी, बरं का. आणि हे ओम ओम म्हणताय ना, हे परदेशात जाणार, म्हणून तुम्हाला मगाशी ना माझी सुट्टी दिली तुम्हाला. हे परदेशात जाणार आहे आणि शाळेचं आपलं कौतुक झालं पाहिजे. जिथं तुम्हाला योग्य वाटते ना, जोरात टाळ्या वाजवा, नो प्रॉब्लेम, जोरात हसा, पण आपसात संवाद. लक्षात ठेवा. तर एक प्रेतवादी माणसाचं प्रतीक माहित आहे? प्रेतवादी माणसाचं प्रतीक मुंगी आणि मधमाशी. मुंगी दिसायला लहान, गुणाने महान. मुंगी सतत कण 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 धान्य गोळा करते. मधमाशी फुला फुलातून मध गोळा करते. मुंगी दिसायला लहान, गुणाने महान, कण कण सतत धान्य गोळा करते. प्रिन्स बिस्मार्क काय म्हणतात बघा, एक विचारवंत प्रिन्स बिस्मार्क म्हणतात, मला पुढील जन्म मुंगीचा मिळावा. का? तर माझ्याकडे 3 शब्द आहेत. त्या प्रिन्स बिस्मार्ककडे 3 शब्द कोणते घरी लिहून ठेवा. प्रिन्स बिस्मार्क म्हणतात, मला पुढील जन्म मुंगीचा मिळावा. माझ्याकडे 3 शब्द आहेत, काम काम काम, म्हणून मला पुढील जन्म मुंगीचा मिळायला पाहिजे. मुलांना तुमच्याकडे 3 शब्द आहेत. काही मुलांना माहित आहे, काही मुलांना माहित नाही. मी आता तुम्हाला सांगणार आहे, सांगितल्यावर जोरात टाळ्या वाजवायचे. तुमच्याकडे 3 शब्द आहेत, अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. अभ्यास अभ्यास अभ्यास. बस तुम्ही जीवनात यशस्वी होणार. लक्षात ठेवा. कप्पा एक सांगतो तुम्हाला, टक्केवारी कदम सरांनी टेन्शन आणले, त्या शिक्षकांनी टेन्शन आणले, पालकांची अपेक्षा आहे, अध्यक्षांची पण अपेक्षा आहे की तुमचा निकाल चांगला लागावा. मी आतापर्यंत सगळं ऐकलं. अगदी अध्यक्षापासून संस्थेच्या सदस्यापासून सगळे शिक्षक, मुख्याध्यापक सर्वांची इच्छा आहे आणि 8वी 9वीच्या मुलांची पण इच्छा आहे तुमची टक्केवारी वाढावी. आता मी तुमच्या बाजूने, 10वीच्या मुला मुलींच्या बाजूने मी आता मार्ग कशी वाढवायची बघा. लक्ष द्या मुलीनो, एक आयडिया देतो.
मग तुम्हाला मार्क कसे जास्त पडतात बघा. हा मेंदू आहे. तुमचे जेवढे पेपर आहेत तेवढे ह्या मेंदूत कप्पे. तुमचे 7 असो 8 विषय असो तेवढे कप्पे मेंदूत आहे. मार्क टक्केवारी आज समजा मागच्या वेळेला 90% असेल 9वीला, आता तुम्हाला 95 पाडायचे, 99 पाडायचे. तर हे फार महत्वाचं आहे. घरी गेल्यावर लिहून ठेवा. त्या मेंदूमध्ये कप्पे जेवढे तुमचे विषय आहेत, समजा उद्याचा गणिताचा आहे, आणि विशेष म्हणजे सगळ्या कप्प्याला दरवाजा आहे, सगळ्या कप्प्याला लॉक आहे. व्यवस्थित आहे का? आता उद्याचा पेपर गणिताचा आहे. आपण काय करायचं, बाकीचे जे काय 2-3 कप्पे उघडे आहेत बाहेर, कुलप 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 कुलप, फक्त उद्याचा कुठला आहे, गणित, फक्त गणिताचा विचार. टक्केवारी 100% तुमची वाढणार. पण तुम्ही काय करता माहिती, 2-3 कप्पे खोलता. मी सांगितलं तर एक. तुम्ही काय करता बघा, आता परीक्षा चालू असताना मागचा पण कप्पा खोलता. इंग्रजीचं झालंय काल, तुम्हाला काही गरज आहे का नाही, खोलला तुम्ही. तुमचं डोकं काय खोलला. आय 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 कालचा पेपर 15 मार्काचं राहिलं. सर काय म्हणतील, मॅडम काय म्हणेल, आई काय म्हणेल, पप्पा काय म्हणतील, समाज काय म्हणेल, गुलाबी काय म्हणेल, मैत्रीण काय म्हणेल. एवढा अभ्यास करत होता आणि मार्क कशी. तुम्हाला गरज होती का कालचा कप्पा का खोलला? हित गडबड झाली. आणि परवा समजा विज्ञानाचं आहे, आय 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 विज्ञानाचा अवघड याला डॉक्टर साईडला जाता येणार नाही, BSc ला जाता येणार नाही, सायन्स साईडला जाता येत नाही, काय करू, चांगलं कॉलेज मिळत नाही, गडबड. आणि मग जेव्हा उद्याच्या पेपराला जाता, सत्यानाश. छोटे छोटे किती महत्वाचं आहे बघा हे. आणि तज्ज्ञांनी सांगितले, माझ्या मनाचं नाही, तज्ज्ञ लोक आहेत जगात, त्यांनी सांगितले एका वेळी एकच कप्पा खोलायचा आणि मग परवा. मग तुम्ही परवाचा इतिहासाचा पण घेता, आय 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 झालं. मग तुम्ही जो पेपर आहे तो अवघड जातो. जाता पेपराला थर 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 थर, सर अभ्यास भरपूर आहे पण पेन हलत नाही. हा थर 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 का, कप्पे खोलले 5-6 झालं. बरं आठवलं ते आठवलं, ह्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नात आणि त्या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नात, आणि तुमच्या मागे टक्केवारी ज्याची कमी होती ती पुढे गेली, तुम्ही मागे. तुमच्यापेक्षा हुशार मुलगी मागे. आणि मग माझा अनुभव आहे, मग ते असे काहीतरी कमी जास्त करतात आणि साळुंके हॉस्पिटलला येतात. पेपर राहून गेलं, घरी जातच नाही. हाय सर, सत्य आहे सध्या, घरी जात नाही तुम्ही. हे चुकीचं आहे. तुमचा जीव महत्वाचा. परीक्षा गेली खड्ड्यात. मला तुम्ही सर्वजण हवे. काय होणार आहे, हो मग शिकायचं असेल तर शिका, आणि शिकायचं नसेल तर व्यवसाय करा, पण तुमचा जीव महत्वाचा आहे. कुणी कमी जास्त जीवाला करायचं नाही. मी अगदी आवर्जून सांगतो, हॉस्पिटलला सुद्धा प्रबोधन देतो. तुम्ही मला हवे, आई वडिलांना तुम्ही हवंय, आणि तुम्ही परस्पर तिकडे काहीतरी गडबड करता, पेपराला येतच नाही घरी, पण चुकीचं आहे. तर लक्षात ठेवा की आपला जीव महत्वाचा आहे, आपला जीव महत्वाचा आहे. आता परीक्षेची तयारी, शाळा परीक्षा चालू असताना मुलांनो शरीराची काळजी घ्या, शरीराची काळजी घ्या. आहार शाकाहारी शक्यतो खा. परीक्षेच्या वेळेला शाकाहारी खा. जे मांसाहारी आहेत त्यांनी परीक्षा होईपर्यंत टाळा. का सांगतो, अन्न पचायला माझ्या वाचनात आले, मटण खाल्ल्यानंतर 72 तास लागतात पचायला. एक दिवस नाही, 72 तास वैज्ञानिक सांगतात. मटण खाल्ल्यानंतर आपलं ते मटण पचायला 1 दिवस 72 तास लागतात. मग तुम्ही वाचताना गुंगी का, ते अभ्यास होणार नाही. शक्यतो परीक्षा होईपर्यंत मटण खाऊ नका. शाकाहारी खा, तेही अळणी खा. तेलकट तुपट टाळा. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, आता घरी गेल्यावर वहीत लिहून ठेवा, व्यायाम करायचा. आता तुम्ही म्हणणार साळुंके सर वेळ आहे काय, परीक्षेच्या वेळेला व्यायाम कसा करायचा, फायदा सांगतो. तुम्ही तासभर करू नका. परीक्षा काय 15-20 दिवस चालेल, एक पेपर म्हणजे 1-2 दिवस गॅप असतो. तुम्ही 10 मिनिटं व्यायाम करायचा. त्याचा फायदा सांगतो. व्यायाम न करता जर तुम्ही मन लावून अभ्यास करत असाल तर 10 मिनिटं व्यायाम केल्यानंतर तुम्ही 2 तासाऐवजी मन लावून 3 तास 4 तास करू शकता. लक्षात घ्या, शरीर आहे, मशीन आहे. व्यायाम न करता तुम्ही 2 तास मन लावून करताय, पण तुम्ही 10 मिनिटच करा. कसा, सूर्यनमस्कार काढा. आता 24 तासाला 10 मिनिटं द्या ना. आणि ते जमत नाही, काय नाही, जागेवरच.
1 मिनिट, अर्धा मिनिट पण धावलं नाही. की आता मी धावलो ना, अर्धा मिनिट पण नाही. तुम्ही 3 मिनिटं धावा, 4 मिनिटं धावा, आणि मग काय होतं, तुमची प्रतिकार शक्ती वाढते, कार्यक्षमता वाढते, आणि अभ्यासाचं वेळापत्रक कसं 2-3 तास तुम्ही ज्यादा वाचता, आणि ते लक्षात राहतं. नुसतं वाचणं महत्वाचं नाही, मन लावून वाचणं महत्वाचं आहे. दुसरं, अनेक आता पेपरात इथे सर पेपराच्या वेळेला हॉस्पिटलमध्ये, त्या 2 हॉस्पिटलमध्ये आमच्या येतात, पेपर उद्या 12वीचा आहे, ऍडमिट 11वीचा आहे, ऍडमिट. अशी परिस्थिती चालू झाली आता सध्या. म्हणून परीक्षेच्या वेळेला ताप येत असेल, डोकं दुखत असेल, सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल, तर इथल्या मेडिकलमधून आपल्या मनानं ऐकायचं नाही. पण तुम्ही काय करता, जवळपुरतं जाता, हे घेऊन ये कुणाशी, औषध घेता. जर चुकून तुम्हाला रिएक्शन झाली, पेपर तुमचा उद्याचा बुडला, हे वर्ष वाया गेलं. आणि घडतंय, त्या मुलीच्या मी पाया पडते, ती परीक्षा गेली खड्ड्यात, आता ओके हो, पुढच्या वर्षी पेपर देऊन सांगतो त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये. पण तुमचं होऊ शकतं असं. तुम्ही काय करता, गुपचूप मनाने देत घेता, पण ती गोळी तुम्हाला चालते का, रिॲक्शन शूज, लगेच ॲम्ब्युलन्सनं दवाखान्यात, पेपर बुडला. म्हणून जर सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल, ताप आला असेल, डोकं दुखत असेल, जवळ इथला क्लिनिकवाला बघायचा, जवळचा, सर मला त्याच्या सल्ल्यानुसार घ्यायचं. आपण माझी शांतपणे करायचं नाही, मेडिकलचा काय धंदा आहे तो, ये बाबा त्याला काय. पण तुमचं कसं, मग सल्ला घ्या. दुसरं, अभ्यास. अभ्यास कसा करायचा सांगतो. बरेच लोक काय करतात माहिती का, पेपर झाला, ते टेन्शन, काल अभ्यास केला त्या पेपराचा, पण घरी आला तो शेतातून शेतकरी येतो, पप्पा येतात, बा नापास झाला ना तर नागर धरायला लावणार बोलतात काहीतरी. घरी काहीतरी आई म्हणते, दादा काहीतरी म्हणतो, पेपर अवघड गेला. मग हे सगळं दिवसभर ना, हा मेंदू म्हणजे एक मशीन आहे. रात्री 9 पर्यंत ना ही तापलेली असते. पेपर सोडवा, घरात काय प्रॉब्लेम असतो, ही मशीन म्हणजे एक यंत्रच आहे ना हो. मग तुम्ही जर ठरलात त्या मैत्रिणीपेक्षा मार्क जास्त पाडणार, आज मी 3 वाजेपर्यंत अभ्यास करतो, झेरो तुम्ही 1:30 पर्यंत करू नका. ते काय होतंय, तुम्ही 2 वेळा वाचलं आणि तेच तुम्ही 1 वेळा पाठीचं वाचलं, लक्षात राहतंय. पाठीचं तेच तुम्ही 1 वेळा वाचलं, लक्षात राहतंय. कारण सांगतो, तुम्ही लवकर झोपा परीक्षेच्या वेळेला. 9, 8:30ला जेव्हा, 9ला बघा जमते का, 9ला झोपायचं, लाईट बंद तुमच्या खोलीत. आणि माझा अंदाज आहे 7 तासांना तुम्ही उठला ना, 3, 3:30, 4ला, बस का ही मशीन थंड झालेली असते. ही मशीन ना थंड झालेली असते, सगळं फ्रेश. तुम्ही जे वाचल ती कॅच कर, ये 7 एकदा वाचलं, आणि रात्री 2 पर्यंत तुमचा मित्र जातोय, काय उपयोग नाही. 3 वेळा वाचायचा, तुझं बोक उठली, जागरण. ते हिरोईन आहेत ना, त्या नट्या सुंदर का दिसतात माहितीये का, त्यांचं एक सूत्र आहे की झोप पाहिजे, ते आदल्या दिवशी ना मस्त झोपतात. तसं तुमच्या अभ्यासामुळे झोप पण बंद करू नका, आणि मग ते मशीन काम करत. हे लक्षात ठेवायचं. दुसरं मी काही सांगत नाही. आता शेवटचा मुद्दा, जिराबाची मादी कशी बाळंत होते माहितीये, उभ्याने बाळंत होते. एकच असं प्राणी की जिराब उंच, आणि ती बाळ ठपकन खाली पडतं. एकच प्राणी जिराब, बसून बाळंत होत नाही. ती पिलो असं पडतं पटकन खाली. खाली पडल्यावर ती आई काय करते, आणि त्या बाळाला 1 मिनिट पण झालेला नसतो, आई काय करते बघा, मागे सरते आणि उजव्या पायानं त्या बाळाला 1 मिनिट पण झालं नाही, लाथ मारते. लाथ मारल्यानंतर ते बाळ लडबडत उभा राहतं, तोल जातं, पुन्हा पडतं, पुन्हा आणखी एक लाथ मारतं. जोपर्यंत ती स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत ती लाथ मारतच राहते. आणि एक क्षण असा येतो, ती लाथ मारल्यानंतर ती बाळ लडबडत उभा राहतं. आपल्या शरीराचा तोल पायाला तोलतं, सांभाळतं. मला सांगा, आईचा मारण्याचा उद्देश काय? माझ्या बाळानं अपंग राहू नये, माझ्या बाळानं स्वावलंबी बनावं,
माझ्या बाळानं जंगलात अन्न स्वतःच शोधावं, माझ्या बाळानं वाघ सिंहापासून माझ्या बाळाचं रक्षण व्हावं. माझा बाळ जर अपंग राहिला तर वाघ सिंह येतील, खातील, मारतील आणि उपाशी राहील. घरात जर अन्न पांगाळ राहिलं तर अन्न कोण देणार? म्हणून तिला हाक मार. आता मला सांगा, जिराफाच्या मादीचं आपल्या बाळावर प्रेम होतं की नाही? तुम्ही सांगा. होतं म्हणणारे हात वर करा. की जिराफाच्या मादीचं आपल्या बाळावर प्रेम होतं म्हणणारे हात वर करा. काय नाही, मी करे ना. क्या बात है, क्या बात है, व्हेरी गुड. हा, आणि तुम्ही गप बसला. तुम्ही गप बसला ह्याचा अर्थ तिनं मारायला पाहिजे होतं का बाळाला, म्हणजे मर म्हणायला पाहिजे होतं का, आपण ठेवायचं होतं का? हे 8-10 जणांनी काय केलं, हातच वर केलं. नरोवा कुंजरोवा. ह्याचा अर्थ असा झाला की त्या बाळानं तिथंच बसावं, ह्यांचा विचार अपंग राहावं आणि 8-10 दिवस अन्न मिळालं नाही मरावं, तेव्हा वाघ सिंह आला त्यांनी खावं, हे यांचे विचार. हे आग्रहाने आणि बाकी सगळ्यांनी हात वर केले. आता मग मला सांगा, जर तुमच्या कल्याणासाठी तुम्ही सुसंस्कृत बनावं, आदर्श नागरिक बनावं, उच्च शिक्षित बनावं, रस्त्यावर फिरून ये बेकार, तुम्ही आदर्श बनावं, मोठा अधिकारी बनावं म्हणून जर तुम्हाला अध्यक्षांनी, सदस्यांनी संस्थेच्या काय बोलला असेल, तुमचे मुख्याध्यापक कदम सर काय तुम्हाला बोलले असतील. आता एका मुलीने स्पष्ट सांगितलं, मार खाल्लाय. मी सांगत नाही, एक मुलगी आता भाषणात म्हटली मार खाल्लाय. बरोबर. सगळ्या शिक्षकांनी मॅडमनी तुम्हाला मारला असं त्यांचा उद्देश काय होता माहिती का? माझ्या शाळेतील मुलांनी आदर्श नागरिक बनावं, उच्च शिक्षित बनावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, कलेक्टर व्हावं. इथं मुलांनी असं टार्गेट सारखं फिरू नये म्हणून अगदी प्रेमानं तुम्हाला ते हे करतात. मग मला सांगा, ते तुम्हाला मारलं शिक्षकांनी किंवा आई वडील मारतात, ते तुमच्यावर प्रेम आहे म्हणून का नाही म्हणून सांगा? तुमच्यावर प्रेम आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, ही जिराफाची गोष्ट मी का सांगितली, कारण उद्या तुम्ही इथून बऱ्याच मुलींनी सांगितलं, आता उद्यापासून रामराम आमचा भेट होणार नाही, पण रस्त्यात जर कदम भेटले, चेअरमन साहेब भेटले, मॅडम भेटल्या, जे मुंडे भेटले, मारलं काय मला शाळेत मारले, दाखवतो इसका, असं नाही करायचं. तुमच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले. कुठेही दिसल्यानंतर सल्यूट करा, पाया पडा. पण अशा आहेत काही हिरो, मला मारली काय म्हणून तुम्हाला याची हे सांगितले. आता शेवटचा की 10वी 11वी 12वी झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो काय करू. मग हा काय म्हणतो, मैत्रीण गेली सायन्स साईडला, हा पण सायन्स साईडला जातो. तो मुलगा जातो आर्ट साईडला, ती पण आर्ट साईड. दुसऱ्याचं ऐकायचं नाही. काही पालक म्हणतात, आमचा मुलगा ना आपल्या घराण्यात वकील कोण झालं नाही, हे वकील व्हायचं. दुसरा म्हणतो, आमच्या घराण्यात डॉक्टर कोण झालं नाही, डॉक्टर व्हायचं. तिसरा म्हणतो, सीए झालं नाही. अरे पण त्याचं डोकं बघा ना. तुम्ही आई वडिलांचं ऐकायचं नाही, आतला आवाज ऐकायचा. लिहून ठेवा. कोणी शिक्षक सांगू दे, कदम, देवमुंडे सर, मॅडम, नाही ऐकायचं त्यांचं. अशा समोर उभे राहा, तुम्हाला कोण व्हायचंय, आतून आवाज येणार, चित्रकार, चित्रकार, आतून आवाज. अहो चित्रकाराला एवढी डिमांड आहे, बोर्डवर लिहिताना पैसाच पैसा. एक तर अशी माणसं आहेत आपल्या जगामध्ये, 10 मिनिटात मी उभारली की माझा फोटो काढतात आणि परदेशात ठेवतात. आणि त्याची किंमत किती, 70,000, 80,000 रुपये. अहो चित्रकार भारी आहे, पेंटिंग असं 10 मिनिटात काढतात फोटो. कोणाचा अभिनय चांगला आहे, ऍक्टर बना. कोणाचा आवाज मंजूर आहे, त्याचा आधी दे. ते शिकतच पाहिजे असं काही नाही. 10वी नंतर तुम्हाला वाटलं माझा आवाज बंद, सोडो, पेपला व्हायचा, गाय, ऍक्टर, अभिनेते, ऍक्टर बनू शकता. आता सांगितलं वक्तृत्व, आता वक्तृत्व सांगितलं. वक्तृत्वात आता मला कोणी ते बोलले, बाळासाहेब निवेदक कोण आहे, तुम्ही निवेदक व्हा ज्याचं वक्तृत्व सुंदर आहे. आज संपतराव गाडगोटे क्लास घेतात, शुभम गाडगे क्लास घेतात, सत्यवान साने क्लास घेतात, देशमुख, असे बरेच सगळे निवेदक माझ्या ग्रुपमध्ये आहे. आता
आता येणाऱ्या रविवारी संपतराव गारगोटे बॅच घेतले 15-20 मुलं आहेत. येणाऱ्या रविवारी माझे व्याख्यान ठेवले. आज रविवार त्यांची बॅच, कालच बोलणार संपतराव. आणि माझं समाज सध्या बऱ्यापैकी आहे काय त्या मुलाला घडवायचं, पुस्तकं प्रेझेंट, सत्यवान पण बोलू, शुभम गाडगे पण बोलवतो. सगळे माझ्या जीवन सुंदर ग्रुपमध्ये आहेत. पहिले 27 सभासद होते, सर आता 574 आणि संपूर्ण जगात करणार आहे. तुमच्या एवढी दीड उडकीने मी बोलतोय ना, आतून आवाज येतोय. मला काही ह्यातून हे नको आहे, पण तुम्ही घडा. मी पण गरिबीतून घडले. एक काळ असा आहे मी रोजगार केलाय आणि आज माझ्या मुलाचे 2 हॉस्पिटल आहेत. 2 हॉस्पिटल आहेत. साईनाथ हॉस्पिटल आणि साळुंखे हॉस्पिटल चालू. आणि एक काळ असा होता आणि 1 रुपये हजेरी होती. 1 लाईन घेत होतो, आई 2 लाईन घेत होती. आईला 2 रुपये हजेरी होती आणि 2 रुपये आईला हजेरी. आज मुलाचे माझ्या 2 हॉस्पिटल आहेत. म्हणून निराश व्हायचे नाही. हे वाक्य पुढचं लिहून ठेवा की जगात महापुरुष झालेले 97-98 गरीब घरातून महापुरुष झालेले. गरीब घरातून माझी छप्पर आहे, आई पैसा देत नाही, मी काय करू, पोटाला अन्न नाही, हे चुकीचं आहे. 97% जगातले महापुरुष असे झालेले गरीब घरात जन्माले महापुरुष झाले. आणि पंडित गुरु सारखे 2-3% घर बसले महापुरुष झाले. तुमच्यातले काय सांगावं, उद्या कदाचित तुम्ही नसेल, पण माझा मुलगा किंवा तरुण मुलं तुम्हाला सर्व करतील. एवढे तुम्ही मोठे व्हा. आई वडिलांना दोष देऊ नका, मजुरीला गरिबीला दोष देऊ नका. मी गरिबीतून गेलोय आणि म्हणून आज अभिमानाने मी जगतोय आणि मी पण ठरवतोय समाज सुधारला पाहिजे. बस तुम्ही काळजी घ्या आणि पाठीचं उठून अभ्यास करा, व्यायाम करा, आजारांना काढू नका. आता माझी कविता वाचून दाखवतो आणि माझं व्याख्यान संपवतो. माझ्या कवितेचं नाव आहे द्वेष. माझ्या कवितेचं मागच्या वर्षीच पण वाचायची काय, बरं ती पण वाचली. मग बस आता द्वेष कविता आहे माझी. द्वेष व्यवस्थित ऐका आणि चिंतन करा. एक वाक्य लिहून ठेवा. जो बुद्धीचा वापर करत नाही तो निसर्गाचा अपमान करतो, देवाचा अपमान करतोय, अल्लाचा अपमान करतोय, गॉडचा अपमान करतोय. जो बुद्धीचा वापर करत नाही, एक वेळे गेले की त्याच्या मागे जातो. आता तुला बुद्धी दिली ना, अपमान आहे ईश्वराचा, गॉडचा, अल्लाचा. देवानं बुद्धी दिलेली, विचार करा. देश दगडाचा उंदीर असे, क्या बात है, दगडाचा उंदीर असे. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. आपण काय करतो, दगडाचा उंदीर असे. माणूस पूजा करे गणपती बाप्पाचा वाहन, पाय पडतो का तो दगड आहे. उंदीर सजीव असला, क्या बात है. उंदीर सजीव असला, माणूस मारेल त्याला, माणूस मारेल त्याला. साप जर असेल दगडाचा, नागोबा सापाचा प्रकार आहे. शंकरच्या मंदिरात जा किंवा नागोबाचं मंदिर असते खेडेगावातून, तिथे जा. तो नाग एक सापाचा प्रकार आहे. साप जर असेल दगडाचा, भक्त बनेल माणूस त्याचा, भक्त बनेल माणूस त्याचा. साप जिवंत सापडला, साप जिवंत सापडला. माणूस तयार मारायला, माणूस परदेशात नको रे, 2 मिनिटात नको, ह्याच्यात ऐकूया. तर माणूस तयार मारायला. विचार करा किती माणूस विचित्र आहे बघा. आई वडील मयत असतील, क्या बात आहे. आई वडील मयत असतील, त्यांच्या फोटोची पूजा करते. आई वडिलांची पूजा. जिवंत असतील आई वडील, आई वडील जिवंत असतील, मुलं त्यांना उपाशी ठेवतील.
मुलं त्यांना उपाशी ठेवतील. जगात चालू आहे. टपकेल कधी. मुलं त्यांना उपाशी ठेवतील. का समजत नाही मला? कवीला का समजत नाही? मला का समजत नाही? दगडाचे असते आकर्षण माणसाला. दगडाचे असते आकर्षण माणसाला. का समजत नाही मला? कवीला का समजत नाही? सजीवांचा द्वेष असतो मानवाला. सजीवांचा द्वेष असतो माणसाला. खांदा देताच मृताला. खांदा देताच मृताला. पुण्य आले वाट्याला. पुण्य आले वाट्याला. मदत केली सजीवांना. मदत केली सजीवांना. पुण्य मिळेल सर्वांना. पुण्य मिळेल सर्वांना. पुण्य मिळेल सर्वांना. आता एकच मिनिटात त्यांचा आग्रह. एक कविता बस. कवितेचं नाव आहे दुसऱ्या जीवनाचा शेवा. आता भरपूर असायचा. प्रेमात पिंकीच्या मी पडलो. क्या बात आहे. प्रेमात पिंकीच्या मी पडलो. नादी प्रथम मीच लागलो. नादी प्रथम मीच लागलो. तिचा कसलाच नाही दोष. तिचा कसलाच नाही दोष. मी घेतला ओढवून रोष. मी घेतला ओढवून रोष. भरभराट झाली प्रेमात. भरभराट झाली प्रेमात. गुंतले धागे एकमेकात. गुंतले धागे एकमेकात. शक्य नव्हते तोडण्याचा. शक्य नव्हते तोडण्याचा. हिच्यामुळे विसरलो माता. हिच्यामुळे विसरलो माता. समजली माझी चूक मला. समजली माझी चूक मला. सुधारण्याचा प्रयत्न केला. सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु क्षणच गेला होता. परंतु क्षणच गेला होता. त्याला आता इलाज नव्हता. त्याला आता इलाज नव्हता. तिचा आता मी झालो नोकर. तिचा आता मी झालो नोकर. होती आता ती कार्यतत्पर. होती आता ती कार्यतत्पर. ना तिचे लक्षच माझ्याकडे. ना लक्षच तिचे माझ्याकडे. ना मी विसरू शकत गडे. ना मी विसरू शकत गडे. मुकामी खूप घेतला. मुकामी तिचा खूप घेतला. प्रेम करत असता. प्रेम इतका ती राहिली नाही. मुकामी तिचा खूप घेतला. पण काय चमत्कार झाला. पण काय चमत्कार झाला. अंत नाही तिच्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा. अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत झाला माझ्या जीवनाचा. तिला नाही चिंताच कशाची. तिला नाही चिंताच कशाची. ती होतीच बाटली दारूची. ती होतीच बाटली दारूची. ती होतीच बाटली दारूची. आपण सर्वांनी मला बंधन घातलं तर देव मुंडे सरांनी जास्तीत जास्त अर्धा तास किंवा 35 मिनिटं पण जाऊ दे. काय मागच्या वेळेला इथे तासभर झाला. मी अगोदर विचारतो सर्वांना. पण मला अभिमान आहे. अनेक निरोप समारंभात गेलो. एवढी मुलं चिटूर न घेता बोलणारी तुमची पहिली शाळा. पहिली शाळा ही सगळी चिटूर घेतात. पण एवढीच तुमची प्रगती. सर्वांना माझा सलोट. माझं व्याख्यान ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. जय हिंद जय भारत. धन्यवाद सर.